महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। महू वृक्ष लागवड शेतकऱ्यांसाठी संजीवनी, माजी मंत्री विजय नाना पाटील। महू हा वृक्ष आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर असून शासनाचे देखील ही झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन आहे। म्हणून अधिकाधिक शेतकऱ्यांनी महू या झाडाच्या रोपांची लागवड करावी असे प्रतिपादन माजी मंत्री विजय नाना पाटील यांनी केले। नाशिक जिल्ह्यातील गिरणारे या आदिवासी बहुल भागात असलेल्या जुने धागूर या गावातील जिल्हा परिषद शाळेला स्वातंत्र्य दिनानिमित्त भेट दिली असता यावेळी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांनी शाळेला महू, गुलाब तसेच कडीपत्त्यांच्या झाडांची रोपे भेट म्हणून दिली। यावेळी शाळेच्या प्रांगणात महूच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले। विजय नाना पाटील, पोलीस पाटील अशोक सांगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना गरुड तसेच गावातील नागरिक बाळू पांडुरंग दिवे, ॲडव्होकेट शिवाजी पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण पार पडले। विजय नाना पाटील पुढे म्हणाले की लहान शेतकऱ्यांसाठी कुटीर उद्योग म्हणून महू वृक्ष तसेच गुलाब लागवड करता येईल। महू झाडांची रोपे 20 बाय 20 अंतरावर लावता येतात। महू लागवडीसाठी या भागात अतिशय पोषक वातावरण आहे। दीर्घकाळ उत्पन्न देणारे फळ पीक म्हणून महू वृक्ष ओळखले जाते। म्हणून शेतकऱ्यांची महूची लागवड शेतकऱ्यांनी करावी असे ते म्हणाले। श्री पाटील पुढे म्हणाले की गुलाब लागवडीसाठी देखील पोषक वातावरण आहे। जवळच नाशिक येथे गुलाबपासून गुलकंद निर्मितीचा कारखाना आहे। बाजारपेठ जवळ असल्याने कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे झाड म्हणून गुलाब झाडांची देखील शेतकऱ्यांनी लागवड करावी असे ते म्हणाले। श्री विजय नाना पाटील पुढे म्हणाले की चारोळी लागवड देखील शेतकऱ्यांना करता येईल, मात्र सध्या रोपांची उपलब्धता कमी आहे। त्या रोपांसाठी प्रयत्न सुरू असून येणाऱ्या काळात ती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील असे ते म्हणाले। या कार्यक्रमाप्रसंगी गावचे पोलीस पाटील अशोक सांगळे, आकाश पिंगळे, ॲडव्होकेट शिवाजी पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना गरुड, प्रशांत देशमुख, बाळू पांडुरंग दिवे, श्री बेंडकोळ, पंकज पाटील तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अशोक गोपाळ, सहतृप्ती होईल, नाशिक। पुढची स्कीम होणार आहे ती सर्वांना नोकरी ते देऊ शकत नाही। म्हणून स्टार्टअपच्या नावाने, दुसऱ्या नावाने, स्किल डेव्हलपमेंटच्या नावाने 50,000 1 लाख वर्षाला प्रोग्राम देऊन टाकायचं, त्याने त्याचं बघायचं। मग देताना काय क्रायटेरिया राहणार आहे? मग याच्यात नंतर तुम्ही की तो किती शिकलेला आहे। 10वी असेल तर 50,000 असं धरून त्याला, 12वी असेल तर 1 लाख आणि इंजिनियर असेल तर 2 लाख तर 5 लाख किंवा LLB असेल, BSc असेल तर मग ते शेतीचं सुद्धा शिक्षण 2 वर्षाचं घेतलेलं आपल्याला कामाला देणार। ही एक गोष्ट आहे। महूच्या बाबतीमध्ये 10 वर्षापूर्वी मी जेव्हा ती जमीन घेतली, माझ्या गावाला स्वतः एक नाला आहे, त्याला महू नाव दिलेलं आहे। माझं स्वतःचं 24 एकरचं प्लांटेशन आहे, त्याच्यापैकी 5 एकर यावर्षी महू येणार आहे नोव्हेंबर डिसेंबर। महूच्या बाबतीत मला जास्त आवड निर्माण होतं कारण असं की मध्य प्रदेश सरकारने सातपुडा डोंगरांमध्ये, सातपुडा म्हणजे त्याला 7 फूट आहेत बा म्हणून 7 पुडा म्हणतात, महू आणि चारोळी। आता चारोळी जास्ती होत नाही कारण म्हणजे खारी वगैरे लगेच ते गोड लागतं पण खाऊन जातात, त्याच्यामुळे वाढत नाही जास्त, त्याचा फायदा होतो। पण महूचा बऱ्यापैकी फायदा होतो। तर तुमच्याकडे मोराड्याला महू गुजरातचे लोक घ्यायला येतात आणि गुजरातचे लोक दारू पित नाही जास्त। कशा करता नेतात ते की आयुर्वेदिकच्या याच्यामध्ये महूचं जे फुलांचं, कोरड्या फुलांचं ज्यूस असतो तो दंडू कप सिरप, आडूचा म्हणजे लिक्विड जे असतात ना आयुर्वेदिकचे औषधं, त्याच्यामध्ये ते वापरलं जातं। त्याच्यानंतर युरोपसारख्या देशामध्ये पाण्यापेक्षा दारूपेक्षा पाणी महाग आहे, कारण बर्फाचं असतं त्याच्यामुळे पाणी होत नाही तयार। मग बियर असेल, ब्रँडी असेल तर महूची दारू जास्ती आरोग्यदायक त्यांना वाटली म्हणून त्यांनी मध्य प्रदेश सरकारशी करार केला